नहीं 10 बजे आया तो ये नहीं मिला। तो बेटे के साथ गए थे क्या? हाँ, बेटे बोल रहा था। मामा भी काम कर गया था। मित्रांनो नमस्कार. गेल्या 8 दिवसापासून खूप आपलं वर्क चालू होतं. मी आव्हान केलं होतं माझ्या फॉर्मीसमोर. सामाजिक उपक्रम मी माझ्या व्यवसायाच्या मार्फत नेहमी राबवत असतो. त्याचा एक छोटासा उपक्रम म्हणून एक कल्पना सुचली मला की जी पालक आपली मुलं जी पास होऊन पुढच्या वर्गात जातात त्यांची जी पुस्तकं असतात ती रद्दीत न देताना तुम्ही आपल्या डिस्ट्रीब्युटरला द्या. हे सहज माझ्या डोक्यामध्ये सुचलं आणि ती संकल्पना मी सोशल मीडियावरती प्रस्थापित केली. त्यांना मला एवढा तुफान प्रतिसाद मिळाला. गेल्या 8 दिवसापासून आपण मुंबई, नवी मुंबई, उपनगर, कल्याण, डोंबिवली, पार विरारपर्यंत ते इकडे पनवेल साईडच्या साईडने आपल्याला ज्या ज्या पालकांनी पुस्तकं दिली, नोटबुक दिले किंवा स्टेशनरी आयटम दिले ते आपण सगळे गोळा केले. आणि आता मी इथे एक ओंकार साई बालसंगोपन केंद्र आहे डोंबिवलीमध्ये. स्टेशनपासून 7 ते 8 मिनिटाच्या अंतरावरती गेले 5 वर्षापासून आहे इथे, बरोबर ना. त्याच्या आधी बदलापूरला होतं. तर त्या आश्रमामध्ये म्हणजे सिंगल पॅरेंट्स म्हणून अशी मुलं आहेत बघा, छोटी छोटी, जास्त करून मुली आहेत. तर ह्यांना ह्या मुलांसाठी आपण मुलांसाठी म्हणून आपण तो मला समोर दिसतंय खूप साऱ्या आपल्या पालकांनी त्यांची जी पुस्तकं किंवा नोटबुक दिले ते त्यांच्यासाठी मी घेऊन आलो आहे. आश्रमाच्या आपल्या प्रमुख आहेत माई म्हणून, हे सगळं सांभाळतात. इथले आमचे मित्र आहेत, सचिव आहेत मला वाटतं या आश्रमात. अनिकेत सर म्हणून आहेत, संचालक आहेत आपले राकेश सर, ते पण माझे मित्र आहेत. माझा वर्गमित्र आहे, बालपणीचा मित्र आहे स्वप्नील रांगण, त्याला सुद्धा मी इथे बोलवलेलं आहे. सचिन सागळे सर म्हणून आहे, ते सुद्धा इशरात आलेले आहेत. तर मी आज ह्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय की हा जो उपक्रम आहे जो मी सत्यामध्ये उतरवला आहे, अशीच मी माझ्या व्यवसायाच्या मार्फत अशी सामाजिक कामं करतो. आज जे आपण गोळा केलेला आहे सामग्री, जे शालोपयोगी सामग्री या मुलांना आपण आता देऊ इच्छितो. त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना नोटबुक असतील किंवा जी काही मी वह्या पुस्तकं गोळा केलेली आहेत की त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी शिक्षणासाठी कामाला येतील. तर आपण आता त्यांना देण्याचा कार्यक्रम चालू करू. त्याच्या आधी आपल्या माई आहेत, अनिकेत सर आहेत, त्यांना थोडंसं बोलतं करू तर त्यांना माझा हा उपक्रम कसा वाटला. माई बोला. तुम्ही जो उपक्रम राबवला मला खूप आवडला, त्याच्याबद्दल माझे मित्र आहेत इथले सचिव अनिकेत सर, ते सुद्धा. माझं नाव अनिकेत उंदेकर. मी ओंकार साई बालसंगोपन केंद्रात 2022 पासून कार्यरत आहे. मुकेश कोलते यांना मी गेली 3 वर्षापासून होतो. त्यांचे खूप चांगले मैत्रीसारखे संबंध आहेत. बऱ्याच वेळेस संस्थेसाठी वरच्यावर त्यांची मदत असते. आमच्या काही सामाजिक कार्यामध्ये बराचसा त्यांचा हातभार असतो. जसं की स्ट्रीट लाईट त्यांचे जे चांगले जे आहे तर त्यांच्याकडनं आम्ही बऱ्याच वेळेस ह्या लाईट्सचा प्रचार आणि आम्ही करतो. त्याचबरोबर त्यांची कापूरदानीचं एक आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यातनं आमची ओळख झाली. हा जो काय पुस्तकांचा त्यांनी उपक्रम केलेला आहे त्याच्यातून जो काय आज दिसतात पुस्तकं, याचा नक्कीच आमच्या संस्थेला खूप फायदा होईल. आणि याचबरोबर अजून त्यांच्याकडे जर पुस्तकं जमावत असतील तर आपण अशाही आदिवासी प्रतिष्ठानचे सचिन सागळे सर इथे आहेत, तर त्यांच्याही आदिवासी भागामध्ये आपण या पुस्तकं देऊन कुठल्याही मुलांचे शिक्षण थांबणार नाही याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. सरांना मी विनंती करेन की असेच काही नवीन नवीन उपक्रम करून समाज क्षेत्रात आमच्याबरोबर नेहमी उभं राहा. नक्की माझा हा प्रयत्न असतो की नुसता व्यवसाय नाही तर व्यवसायाच्या माध्यमातून सहकर्त्याने मी लोकांसाठी मदत करत असतो, सामाजिक काम करत असतो. आणखीन एक आपल्या ह्या ओंकार साईचे संचालक आहेत, माझे मित्र आहेत, त्यांना सुद्धा विचारलं की माझा हा उपक्रम सरांना कसा वाटला. नमस्कार, माझं नाव राकेश. स्कूल
कोणते साहेबांचं सांगितलं तर वर्षाचे 12 महिने दिवसाचे 24 तास धावत पळत असतात. त्यांचे स्टेटस बघा किंवा कॉलवर जरी बोललं त्यांच्याशी तरी असं वाटतं की हा माणसाबरोबर कंटिन्यू जाऊन काम करू. आणखी हा जो उपक्रम आहे त्यांची म्हणजे सामाजिक त्यांची जी विचार करण्याची पद्धत आहे ही मुलांसाठीच नाही इतर लोकांसाठी पण ते नेहमी काय ना काहीतरी असं करत असतात. आणि अशीच कामं पुढे करा, सतत आमच्यासोबत राहा आणि आम्ही तुमच्यासोबत राहू. नक्की नक्की तुम्ही कधीही मला आवाज द्या, मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे. मी सगळ्यांच्याच पाठीशी असतो. माझा मित्र एक आहे स्वप्नील गांगड म्हणून, लहानपणापासूनचा मित्र आहे, डोंबवलीकर आहे. त्याला विचारूया आपल्या या उपक्रमाबद्दल. रुपेश माझा लहानपणापासून मित्र आहे. मला खूप आवडलं तुझं बोलला एक सरप्राईजच मिळालं माझ्याकडून पण त्याला खूप धन्यवाद. असं आम्ही आहे त्याच्या पाठीशी. थँक्यू स्वप्नील. आणखीन एक आपले सर आहेत. सर तुमची एक ओळख करून द्या आणि हा माझा जो उपक्रम मी आयोजित केला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं थोडक्यात सांगा. मी सचिन सागरे, आणि मुलाचाही माझ संकल्प केंद्र आज अंकित सरांनी मला सांगितलं की रुपेश कोलते सर येत आहे आणि त्यांनी एक संकल्पना राबवली. ती संकल्पना पाहून अतिशय चांगलं वाटलं मला की रद्दीच्या भावात न विकता गोरगरिबांसाठी जी बुकं आणली त्यांनी धावपळ करून इकडून तिकडून जमा करून सोशल वर्क असू दे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा फोन संपर्कातून असू द्या लोकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी इथपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि या बुकांमधून गोरगरिबांचं शिक्षण पूर्ण होत असेल तर त्यासाठी मी रुपेश कोलते सरांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. अशा आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. मी नेहमी असं प्रोत्साहन कुठे कामं करत असतो. माझ्या डिस्ट्रीब्युटरचं एकच ध्येय उद्दिष्ट आहे की स्वतःही पुढे जायचं आणि आपल्याबरोबर इतरांनाही पुढे न्यायचं आणि व्यवसायाच्या माध्यमातून अशी छोटी मोठी सामाजिक कामं करायचं. आणखीन एक मी माझे मिसेस इथे आलेली आहे सोनाली कोलते. तिला विचारेल माझ्या ह्या उपक्रमाबद्दल. तिने पण मला भरपूर सपोर्ट केला आहे, पण आपण तिची पण एक छोटीशी बाईट घेऊ. नमस्कार. उपक्रमाबद्दल सांगायला गेलं तर खूपच छान उपक्रम झाला आहे आणि माझा सपोर्ट त्यांना नेहमी असणार आहे. असं समाजकार्य हे नेहमी करत राहू बस एवढी सदिच्छा आहे आणि आमच्या हातून नेहमी सत्कर्म घडत राहू. तिने वैयक्तिक दिलेलं आहे मुलांसाठी. बघा इकडे खाऊ घेतलं आहे किंवा माझ्या मिसेसने घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप सारे असे पेन्सिलचे सेट वगैरे पण तिने घेतलेले आहेत आणि इकडे कलर बॉक्स पण आहे. अशा प्रकारे तिचा मला नेहमी सहकार्य असतं, तिचा सपोर्ट असतो. आपण आता हा व्हिडिओ थोडासा थांबूया इथे आणि इथे आपण आता मुलांना जे काही ज्ञानाची गंगा देणार आहोत, पुस्तकं आणि बाहेर देणार आहोत त्याचे फक्त आपण फोटो काढूया आणि परत थोडंसं नंतर एक आभार प्रदर्शन म्हणून एक 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवू. धन्यवाद. नमस्कार, मी सातारे. आज आपल्या बाल संगोपन केंद्रामध्ये ओंकारसाई बाल संगोपन केंद्रामध्ये जी साईट डिस्ट्रीब्युशन स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युशन यांच्यामार्फत श्री रुपेश कोलते यांनी रद्दी नको गरजूंना मदत या उपक्रमाखाली ही संकल्पना फार छान राबवली. त्याबद्दल मी आमच्या संस्थेतर्फे त्यांचे स्वतःचे आभार मानतो. नमस्कार, मी सातारे. आज आपल्या बाल संगोपन केंद्रामध्ये ओंकारसाई बाल संगोपन केंद्रामध्ये जी साईट डिस्ट्रीब्युशन स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युशन यांच्यामार्फत श्री रुपेश कोलते यांनी रद्दी नको गरजूंना मदत या उपक्रमाखाली ही संकल्पना फार छान राबवली. त्याबद्दल मी आमच्या संस्थेतर्फे त्यांचे स्वतःचे आभार मानतो.